स्टॉल नंबर 17 येते आणि मस्त थोडं दिसते आणि एक छोटासा कार्यकर्ता दिसतोय आणि मी त्याला सांगितलं होतं की मी तुझ्याशीच बोलणार आहे. सर रोहित, तुझ्या प्रॉडक्ट्स बद्दल सांग. आणि खरंच तू इथे आलाय की आईला किंवा घरच्यांना मदत करायला आलायस? तर तुझं काय कॉन्ट्रीब्युशन असतं? पहिले ह्या प्रॉडक्ट्स बद्दल, तुझ्या प्रॉडक्ट्स कुठून येतात त्याच्याबद्दल पण सांग. आमची शेती आहे परभणीला, तर आमच्या शेतातले प्रॉडक्ट सगळे हळद आणि ज्वारी. ही प्रगती नावाची हळद आहे, प्रगती त्याची. आणि त्याच्यामध्ये याची खासियत अशी आहे की याच्यात कर्क्युमिनचं प्रमाण 4% वरती, त्यामुळे याची क्वालिटी फार मस्त आहे, आरोग्यदायी आहे. आणि मेडिकलसाठी पण वापरले जाते, घरात पण स्वयंपाकासाठी वापरले. आणि ज्वारी पण परभणीला शेती नक्की कोण करतात? बाबा जास्त. आणि तू पुण्याला शिकतो, तर मला माहिती आहे तू पुण्याला शिकतो. तर हे प्रॉडक्ट्स आज इथे आले तर तुम्ही वसुंधरामध्ये दरवर्षी येतात? मागच्या वर्षापासून आम्ही धान्य महोत्सवाला हे दुसरं वर्ष आहे. आणि कसा रिस्पॉन्स मिळतो तुम्हाला? मस्त रिस्पॉन्स मिळतो. मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस फार सुंदर आहे. तुझं वॉलेट भरलंय पुन्हा? हॅपी आहेस हो हो. तू शिकत असताना म्हणजे तू पुण्याची थोडं मला माहिती आहे, बाबा परभणीला शेती करतात, तर कसं होतं म्हणजे कसं मॅनेज करतात? जरा वेगळा विषय झाला पण मला बोलायचं वाटलं तुझ्याशी. मॅनेज होतं बरोबर. आता म्हणजे आता हे एप्रिलमध्ये जसं धान्याची त्यांना सुट्ट्या लागलेल्या असतात, त्यामुळे मग या हळदीचं पॅकिंग करणं वगैरे, त्याला स्टिकर्स लावणं, किमती घेणं वगैरे हे सगळं करता येतं. मग अशी मदत करतो स्टॉलवर काम. तू एन्जॉय करतो? कधी तू तिकडे जाऊन शेती करायला मदत केली आहेस? हो, लॉकडाऊनच्या वेळेस खूप वेळ तिथेच होतो. तर तुला फ्युचर म्हणून एकदम फ्रँक प्रश्न, फ्युचरमध्ये तुला हाच व्यवसाय आणि तुला शेती करायला आवडेल का? हो, शेती करायला आवडेल, नक्कीच आवडेल. नक्कीच आवडेल. म्हणजे एवढं उत्पन्न आहे तर. कारण सी इट्स प्रॅक्टिकल. आपण सगळाच बिझनेस बघतो. ऑफकोर्स तुम्ही खूप छान काम करताय. तू कर्क्युमिन असा पण शब्द वापरला, तुला खरंच माहिती आहे काय असतं कर्क्युमिन? एवढं डिटेल नाही माहिती, पण हळद ही कर्क्युमिनमुळे ओळखली जाते आणि त्यामुळे त्याचा रंग, चव, वास हे पण सगळं करतो. त्यामुळे कर्क्युमिन हा सगळ्यात मेन घटक आहे हळदीमध्ये. एवढं माहिती. मस्त, छान. आता बाबांना दिलं. नमस्कार. तुला तुझ्या प्रॉडक्ट्सबद्दल काय बोलायचं? माझा मूळ उद्देश असतो की क्वालिटीकडे जास्त भर आहे क्वांटिटीपेक्षा. कारण की आज तीच क्वालिटी जी आहे ती मिळत नाही आहे आणि त्यासाठी सगळा फोकस हा माझा क्वालिटीवरती आहे. ज्वारी हे तुमचं अजून एक प्रॉडक्ट दिसतंय इथे, त्याबद्दल काही सांगाल का? गावरान ज्वारी हे पारंपरिक बियाणं लावत आलेलं. आता नाव वगैरे माहीत नाही याचं, बहुतेक मालदांडी असेल, पण ते वर्षानुवर्ष तेच लावत आलेलं आहे म्हणून त्याला आम्ही गावरान ज्वारीच असं म्हणतो. याची जी भाकरी जी आहे ती तिखट अशी, पीठ त्याचं तिखट आहे आणि नरम आणि सॉफ्ट लागते. तुमचा यावर्षीचा वसुंधरा ग्रेन फेस्टिवलचा अनुभव काय शेअर कराल? मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगला अनुभव आहे, भरपूर आहे. आता मागच्या वर्षी जे लोक घेऊन गेले होते, फॉर एक्झाम्पल मी थोडीशी डाळ वाटी भरलेली होती, तर लोकांनी ती नंतर खूप केली. तर यावर्षी त्यांना मी इथं येऊन बोलून त्यांना यावर्षी मी देतो आहे हळूहळू. तर अशा प्रकारे काही लोकांना आता कळत आहे हळूहळू की वर्तुळ फॉर्म नावाचं ब्रँड या नावाने विक्री करतो आहे आणि लोकांना ते आवडत आहे. म्हणजे इथे जो होता तो एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे तुम्हाला, आणि हा हे 3 दिवसाचाच नाही तर हा ग्रेन फेस्टिवलचा उपयोग तुम्हाला वर्षभर तुमचे कस्टमर जोडून ठेवण्यासाठी होतो. आणि हे एकदा जोडले गेलं की ते सतत तुमच्यासोबत राहतील, कारण धान्य तर नेहमीच लागत आहे. तर हे सुटत नाही तुमचे जे कस्टमर जोडले गेलेले आहेत, हे कसं इन्शुअर करताय तुम्ही? ते परत येत आहेत म्हणजे त्यांना आवडत आहे. काय पाहिजे. थँक्यू, ऑल द बेस्ट. आजचा दिवस पण छान. आमची क्वालिटी अशी आहे की जगात जर्मनी आणि भारतात परभणी. अरे वा, सही. गुड, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू, मस्त.